Okay. This meeting is being recorded. My screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. इमेज बघा, युरोपियन फार्माकोपिया कसा असतो हे माहिती पाहिजे आपल्याला. इमेज पाहिली का? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. European pharmacopoeia. The European pharmacopoeia is the pharmacopoeia that aims to provide the common quality standard throughout the Europe and control the quality of medicine and substances used in manufacturing them. म्हणजे हा आता इंडियामध्ये कोणता इंडियन फार्माकोपिया, तसा युरोपचा कोणता असणार आहे? कंट्री वाइज युरोपियन फार्माकोपिया. युरोपियन फार्माकोपिया. हा, ओके. तर युरोपियन फार्माकोपिया कशासाठी म्हणजे पब्लिश केला, तर जे मेडिसिन्स आहेत जे युरोपमध्ये मॅन्युफॅक्चर होतात, जे मेडिसिन्स आहेत किंवा मेडिसिनल सबस्टन्सेस आहेत, त्याची इन्फॉर्मेशन एक कलेक्ट, सगळी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट कुठून करू शकतो? या फार्माकोपियामधून. मग स्पेसिफिक त्या कंट्रीचा कोणता फार्माकोपिया आहे? युरोपियन फार्माकोपिया, ॲज लाईक इंडियन फार्माकोपिया. ओके. म्हणजे ह्या युरोपियन फार्माकोपियामध्ये युरोपमध्ये जेवढे मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग होतात तेवढे मेडिसिनची इन्फॉर्मेशन कशामध्ये असणार आहे? युरोपियन फार्माकोपियामध्ये. ओके. नेक्स्ट आता एडिशन बघूयात. फर्स्ट एडिशन ऑफ युरोपियन फार्माकोपिया वॉज पब्लिश्ड इन 1967. नोट डाउन करून घ्यायचे. Then second edition of European Pharmacopoeia was published in 1980. Then third edition, फक्त कोणती एडिशन आणि एडिशन कोणती आणि इयर कोणता आहे त्यामध्ये व्हॉल्यूम आहेत की नाहीत हे लक्षात ठेवायचे. बघा, फर्स्ट एडिशन कधी पब्लिश झाली? 1967 ला. तर सेकंड एडिशन 1980. Third edition of European Pharmacopoeia was published in 1997. Then fourth edition was published in 2001. Valid from 1st January 2002. म्हणजे फोर्थ एडिशन आहे युरोपियन फार्माकोपियाची 2001 मध्ये ती पब्लिश झाली. पण यूज कधीपासून करायला लागले युरोपियन फार्माकोपियाची फोर्थ एडिशन? तर 1 जानेवारी 2002 पासून. Then fifth edition of European Pharmacopoeia was published in 15th June 2004. MCQ साठी वगैरे एडिशन विचारला जाऊ शकतात, डेट विचारली जाऊ शकते. ओके. व्हॅलिड फ्रॉम 1 जानेवारी टू व्हॅलिड फ्रॉम 1st January 2005. बघा, फोर्थ एडिशन कधी? 2001 ला पब्लिश झाली, पण ते आपण यूज कधी करायला लागलो? 2002 पासून. तसंच सेम फिफ्थ एडिशन 2004 मध्ये पब्लिश झाली, पण ते यूज करण्यासाठी म्हणजे यूज आपण कधीपासून करायला लागलो? 1 जानेवारी 2005 पासून. ओके. The sixth edition of European Pharmacopoeia was published in 16th July 2007. Valid from म्हणजे प्रत्येक एडिशनचं काय झालंय? एका वर्षानंतर ती यूज करायला लागलो आपण. पब्लिश झाला तो ती एडिशन, पण आपण एका वर्षानंतर किंवा नवीन इयर पासून तो सगळे यूज करायला लागले. The seventh edition of European Pharmacopoeia was published June 2010 and valid from 2001. सेमच आहे सगळं. आणि 8वी एडिशन 2013 ला पब्लिश झाली आणि ती व्हॅलिड फ्रॉम 2014. म्हणजे ह्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय की कोणती एडिशन कधी पब्लिश झाली आणि त्याच्या 1 जानेवारी नेक्स्ट इयर मध्ये 1st जानेवारी पासून ती व्हॅलिड झाली, म्हणजे ते आपण यूज करायला लागलो. ओके. These are eight editions of European Pharmacopoeia. The 8th edition published in July 2013 and is currently in force. म्हणजे लास्टची कोणती एडिशन आहे? 8th edition कधी पब्लिश झाली? 2013 मध्ये.
आणि त्यामध्ये किती मोनोग्राफ आहेत? 2220. ओके. तर किती एडिशन आहेत युरोपियन फार्माकोपियामध्ये? 8. editions. अंडरस्टँड युरोपियन फार्माकोपिया? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. 8 एडिशन आहेत युरोपियन फार्माकोपियामध्ये. इंडियन मध्ये किती एडिशन आहेत? 8 editions. नेक्स्ट, युनायटेड स्टेट फार्माकोपिया. The United States Pharmacopoeia, the first edition of United States Pharmacopoeia was published in 15th December 1820 in both Latin and English. म्हणजे त्याची लँग्वेज कशी आहे? पहिली युनायटेड स्टेट फार्माकोपियाची पहिली एडिशन कधी पब्लिश झाली? 15th डिसेंबर 1820. 1820 मध्ये ही पहिली एडिशन पब्लिश झाली युनायटेड स्टेट फार्माकोपियाची. आणि ते लँग्वेज कशी आहे? लॅटिन आणि इंग्लिश. ओके. From 1820 to 1942 it was published at 10 years interval. म्हणजे 1820 ते 1942 नंतर म्हणजे 10 इयरच्या इंटरवलने हे फार्माकोपिया पब्लिश होत गेले. देन 1942 to 2000 it was published 5 year interval. म्हणजे 1942 ते 2000 दरम्यान 5-5 वर्षांनी हे फार्माकोपिया पब्लिश झाले. From 2002 it was published annually. आणि 2002 पासून हे annually पब्लिश होत गेले. फर्स्टला कसं होतं? 1820 ते 1942 त्यापर्यंत 10 वर्षांनी 10 वर्षाच्या इंटरवलने हे युनायटेड स्टेट फार्माकोपिया पब्लिश होत होते. नंतर मग 1942 ते 2000 मध्ये ते 5 वर्षाच्या इंटरवलने पब्लिश झाले. आणि 2002 पासून ते annually पब्लिश झाले. अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes, ma'am. First national formulary of United States appeared in 1888. नॅशनल फॉर्म्युलरी कधी हे झालं, अपेअर्ड झाले किंवा कधी पब्लिश झाली? तर 1888 मध्ये. द USP 21 and NF 16. USP means United States Pharmacopoeia 21 and NF 16 म्हणजे नॅशनल फॉर्म्युलरी have 8 supplement. ह्या एडिशनला नाव आहेत ते USP 21 आणि NF 16 त्या एडिशनची नाव आहेत. तर त्या USP 21 आणि NF 16 मध्ये किती सप्लिमेंट आहेत? 8 सप्लिमेंट आहेत. The first in January 1985 and last in November 88. हे MCQ साठी विचारलं जाऊ शकतं. नोट डाऊन दिस. बघा, फर्स्ट आता इंडियन फार्माकोपिया मध्ये आपण फर्स्ट सेकंड एडिशन अशी नाव होती एडिशन्सला. तर इथं कसं आहे? एडिशनचं नाव काय आहे? USP 21 NF 16. USP means United States Pharmacopoeia, NF means National Formulary. तर ह्यामध्ये 8 सप्लिमेंट आहेत. तर फर्स्ट सप्लिमेंट कधी पब्लिश झाली? 19 जानेवारी मध्ये 1985 1985 आणि लास्ट पब्लिश झाली नोव्हेंबर 1988. हे झालं USP 21 NF 16 च. आता नेक्स्ट एडिशन आहे USP 22 NF 17. In 1990 it is the third revision that consolidated the USP and NF into single volume. म्हणजे इथं वरती किती एडिशन आहेत? 8 सप्लिमेंट आहेत USP 21 मध्ये. तर USP 22 मध्ये सिंगल व्हॉल्यूम मध्ये हे पब्लिश झालं. USP 22 ही एडिशन सिंगल व्हॉल्यूम मध्ये पब्लिश झाली. ओके. देन इलेक्ट्रॉनिक व्हर्जन ऑफ USP NF was introduced in 1992. Then third edition कोणती आहे? USP 23 आणि NF 18 was published in Mumbai as an Asian edition at the end of 1994. USP 23 आणि NF 80 ही कितवी एडिशन आहे? ही थर्ड एडिशन आहे. तर ती कधी पब्लिश झाली आहे? 1994 मध्ये. ओके. मॅम वेटिंग स्टुडंटला ऍड करा.
बघा USP 23 हॅज 10 सप्लिमेंट. मग यामध्ये किती सप्लिमेंट आहेत? 10. तर फर्स्ट सप्लिमेंट वॉज पब्लिश्ड इन January 1995 and last in May 1999. फर्स्ट आता ही USP 23 एडिशन आहे, त्यामध्ये ते 10 सप्लिमेंट आहेत. तर फर्स्ट सप्लिमेंट केव्हा पब्लिश झाली? जानेवारी 1995 and लास्ट मे 1999 मध्ये. ओके. द USP 24. आता हे 23 मध्ये 10 आहेत, तर 24 मध्ये बघूयात. USP 24 NF 19 appeared from 1st January 2000. बघा 24 जे आहे USP 24 आणि NF 19 हे कधीपासून कधी पब्लिश झाली किंवा कधीपासून यूज करायला लागले? तर 1st जानेवारी 2000. डायरेक्ट USP 30 NF 25 appeared from May 2007. 2000 USP 24 2000 ला झाली की नंतर USP 30 मे 2007 मध्ये पब्लिश झाला. ओके. It contains the scientific standard for drug, dietary substances, biological products and excipient used in dosage form. म्हणजे हे जे USP 30 आहेत त्यामध्ये काय आहे? तर सगळे जे ड्रग्ज आहेत, डायटरी सप्लिमेंट आहेत, बायोलॉजिकल प्रोडक्ट असतील किंवा एक्सापियंट ड्रग डोसेस फॉर्म मध्ये जे एक्सापियंट असतील त्यांची सगळी इन्फॉर्मेशन किंवा सगळे जे हे इन्फॉर्मेशन असणार आहे ते कुठे असणार आहे? USP 30 मध्ये. देन इट कंटेन 4100 monographs and 200 journal chapters. किती मोनोग्राफ आहेत USP 30 मध्ये? 4100. 4100. It has been printed in 3 volume set. आता हे 4100 मोनोग्राफ आहेत, पण ती किती व्हॉल्यूम मध्ये आहेत? त्याचं डिवायडेशन 3 व्हॉल्यूम मध्ये झालेलं आहे. ओके. तर फर्स्ट व्हॉल्यूम मध्ये काय आहे? फर्स्ट व्हॉल्यूम कंटेन जनरल चॅप्टर्स अँड व्हॉल्यूम सेकंड अँड थर्ड कंटेन्स मोनोग्राफ्स. म्हणजे लिस्ट ऑफ चॅप्टर्स किंवा व्हॉल्यूम फर्स्ट मध्ये चॅप्टर ची हे आहे लिस्ट आणि सेकंड अँड थर्ड मध्ये मोनोग्राफ आहे. Then the first supplement ESP 13 NF 25 appeared from August 2007 and second supplement from November 2007. आता ह्यामध्ये USP 30 मध्ये दोन सप्लिमेंट आहेत. तर फर्स्ट सप्लिमेंट ऑगस्ट 2007 ला पब्लिश झाली आणि सेकंड झाली नोव्हेंबर 2007. म्हणजे सेम इयर असणार आहे, फक्त एक ऑगस्ट फर्स्ट आहे ते ऑगस्टला आणि सेकंड आहे ते नोव्हेंबर मध्ये. Then from 2006 a Spanish edition of USP is also being published. जे स्पॅनिश एडिशन पण कधी 2006 ला पब्लिश झाली. करंट एडिशन ऑफ USP 2014 इन प्रोसेस. म्हणजे 2014 चा USP आहे तो इन प्रोसेस आहे. मॅम एक मिनिट, लास्ट स्लाइड दाखवतं का? बघा काय प्रॉब्लेम आहे? नाही मॅम, लिहायचं होतं, एक पॉइंट राहिला होता. ओके ठीक आहे. घ्यायची नेक्स्ट स्लाइड. येस मॅम. मॅम हॅलो. Okay, next, United States Pharmacopoeia 30 and National Formulary 25. The new heavier paper stock complete table to contain the index of each volume. म्हणजे आता हे USP 30 आणि NF 25 तर यामध्ये काय आहे? लिस्ट आहे, इंडेक्स आहे आणि त्यामध्ये स्पेशल युजिंग द न्यू USP NF प्रिंट ट्युटोरियल CD आणि जे कंटेंट आहे त्याची इंडेक्स आहे. फर्स्ट कशामध्ये? USP 30 आणि NF 25 मध्ये. नेक्स्ट USP
31 and NF26. The USP NF in a single volume combination of two official compendia. म्हणजे हा सिंगल व्हॉल्यूम मध्ये पब्लिश झाला आणि द युनायटेड स्टेट फार्माकोपिया अँड द नॅशनल फॉर्म्युलरी. म्हणजे हे USP आणि NF26 आहे ते सिंगल व्हॉल्यूम आहे, याच्यामध्ये व्हॉल्यूम नाहीये, हे सिंगल व्हॉल्यूम मध्ये पब्लिश झालाय. देन मोनोग्राफ्स फॉर ड्रग सबस्टन्सेस अँड प्रिपरेशन्स आर फीचर्ड इन द USP. म्हणजे जे ड्रग सबस्टन्सेस आहेत त्याची प्रिपरेशन मेथड आहे त्याचे सगळे मोनोग्राफ्स हे ह्या एडिशन मध्ये दिलेले आहेत. देन विथ द monographs for a dietary supplement and ingredient appear in the separate section of the USP. म्हणजे जे डायटरी सप्लिमेंट आहेत किंवा जे एक्सापेंट आहेत त्यांची इन्फॉर्मेशन ह्या USP 31 आणि NF26 मधून भेटेल आपल्याला. ओके. Next, USP 32 and NF27. In that, it contains 4,200 monographs. Include over 200 general chapters covering the general test and assays. बघा यामध्ये किती 4,200 मोनोग्राफ्स आहेत आणि 200 हे जनरल चॅप्टर आहेत की त्यामध्ये काय असणार आहे त्या चॅप्टर्स मध्ये की जनरल टेस्ट आणि असे एखाद्या कंपाऊंडचे टेस्ट आणि असे ह्या चॅप्टर्स मध्ये इन्क्लूड असणार आहे. देन डिस्प्लेज द हेल्पफुल गाइड्स अँड चार्ट्स that make it easy to find the focus specific information. ह्या एडिशन मध्ये काय आहे की असे चार्ट किंवा चार्ट दिलेले आहेत की त्यामधून एखादी इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर आपण ते फोकस करू शकतो, ते आपल्याला लगेच भेटेल. असे हे चार्ट त्या एडिशन्स मध्ये दिलेले आहेत की एखादे जर ड्रगची किंवा एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर लगेच आपण फाइंड आउट करू शकतो. Includes the information of emerging areas of science and medicine. म्हणजे त्या मेडिसिनची इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली आहे. Helps ensure compliance with the official standard. Enables validation of test result against the proven. Then standard of operating procedure and specification. म्हणजे जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहेत किंवा डेव्हलपमेंट प्रोसेस असतील, न्यू प्रोडक्टची डेव्हलपमेंट करायची असेल तर सगळी इन्फॉर्मेशन ह्या USP 32 आणि NF27 मध्ये 27 मधून भेटू शकते. ओके. देन युनायटेड स्टेट फार्माकोपिया 33 and NF28. (32) झाला तर 33. द मोर दॅन 4,400 मोनोग्राफ्स ह्याच्यामध्ये पण 4,400 मोनोग्राफ्स आहेत, 200 जनरल चॅप्टर्स आहेत, त्यामध्ये टेस्ट आणि असे दिलेलं आहे. सेम ॲज लाईक एडिशन USP Same 32 and NF27. a new essay to read format and monograph layout. म्हणजे एखादा जर हे आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर लगेच ही इझी रीड आउट आपण करू शकतो ह्या फॉर्मॅट मधून. द हेल्पफुल गाइड अँड चार्ट दॅट मेक इट इझी टू फाइंड फोकस स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. असे काही चार्ट असं हे दिलेलं आहे की त्यामधून आपण एखादा जर स्पेसिफिक मॉलिक्यूल किंवा एखाद्या सबस्टन्सची माहिती पाहिजे असेल तर आपण ते इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके. ह्याच्यात पण सेम 32 सारखंच दिलेलं आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, एखाद्या नवीन प्रोडक्ट असेल तर त्याचं डेव्हलपमेंट असेल तर त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला 33 मधून भेटू शकते. सेमच आहे 32 and 33. ओके. Then next, United States Pharmacopoeia 34 and National Formulary 29. In that ह्याच्यामध्ये किती मोनोग्राफ्स आहेत? 4,500. 33 आणि 30
32 आणि 33 मध्ये किती होते? 4,200. 4,200 आणि 33 मध्ये 400. ओके गुड. तर आता किती आहेत? 34 मध्ये 4,500 ते कशाचे मोनोग्राफ आहेत? ओके. ड्रग सबस्टन्सेस, डोसेज फॉर्म, एक्सापियंट, बायोलॉजिकल जे प्रोडक्ट असतील किंवा डायटरी सप्लिमेंट आहेत या सगळ्याची इन्फॉर्मेशन हे सगळे मोनोग्राफ ह्या एडिशन्स मध्ये आहेत. आणि किती जनरल चॅप्टर आहेत? मोर दॅन 230 जनरल चॅप्टर्स. 33 मध्ये किती होते? 200. 200 जनरल चॅप्टर्स आणि यामध्ये किती आहेत? 230 जनरल चॅप्टर्स विथ करंट गाईडलाईन फॉर फुल रेंज ऑफ लॅबोरेटरी टेस्ट अँड एस्टॅब्लिश फॉर व्हॅलिडेटिंग मेथड. म्हणजे ह्यामध्ये ज्या लॅबोरेटरी टेस्ट असतात आणि ज्या मेथड आहेत व्हॅलिडेशनच्या त्याची इन्फॉर्मेशन ह्या 34 मध्ये आहे. Then United States Pharmacopoeia 35 and National Formulary 30. The United States Pharmacopoeia 35 and National Formulary 30 is a combination of two official compendia. त्याच्यामध्ये दोन compendia आहेत. तर USP and National Formulary and it is officially applicable from May 1st May 2012 and 30 April 2030. म्हणजे काय काय आहे? दोन कॉम्पेंडी आहेत. म्हणजे काय आहे? USP आणि नॅशनल फॉर्म्युलरी हे दोन्ही आहेत. तर ते कधी ऍप्लिकेबल झाले? 1st May 2012 and 13 April 2030. ओके, अंडरस्टँड? Yes, ma'am. अंडरस्टँड एडिशन ऑफ USP? Yes, ma'am. Yes, ma'am. Oh, ma'am. This is the image of USP. ओके, तर बघा, तर 4 फार्माकोपिया पाहिल्या आपण. इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, युनायटेड स्टेट फार्माकोपिया and युरोपियन फार्माकोपिया. अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता इंटरनॅशनल फार्माकोपिया आणि एक्स्ट्रा फार्माकोपिया आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. आता आपण नेक्स्ट टॉपिक घेऊयात. काय झालं? इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोपिया आणि हिस्ट्री ऑफ फार्माकोपिया कम्प्लीट झाला. नेक्स्ट पॉइंट आहे इम्प्युरिटीज. वन मिनिट, वेट फॉर 1 मिनिट. आता आपल्याला काय पाहायचंय? इम्प्युरिटीज. गुगल क्लासरूमला अपलोड केलेत हँड रिटन नोट्स. पाहिलं का नोट्स? Yes, madam. Yes, ma'am. मी पण नोट्स प्रिपेअर करायचे. बघा, आता आपण काय पाहिलं? माय स्क्रीन इज विजिबल. Yes, ma'am. Yes, ma'am. थोडी ब्लर आहे मॅम. व्हाईट मधील काहीच दिसत नाही. ओके, मी सांगते. बघा, जे व्हाईट मध्ये आहे तेच इकडे पण आहे. मी सांगते बघा व्यवस्थित. आपण काय पाहिलं? फर्स्ट पासून सांगा, काय काय पाहिलं आपण फर्स्ट लेक्चर पासून?
म्हणजे कोणते पॉइंट कव्हर झाले? हिस्ट्री ऑफ फार्माकोपिया. इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोपिया, मोनोग्राफ पाहिलं, नंतर फार्माकोपिया. हिस्ट्री ऑफ फार्माकोपिया. तर नेक्स्ट पॉइंट आहे सोर्सेस अँड टाइप ऑफ इम्प्युरिटी. बघा इम्प्युरिटी ते झाल्यानंतर आपण आपल्याला लिमिट टेस्ट पाहिजेत. मग लिमिट टेस्ट कोणते आहेत? क्लोराइड, सल्फेट, आयर्न, आर्सेनिक, लीड, हेवी मेटल आणि ह्या सगळ्या लिमिट टेस्ट आहेत. आणि क्लोराइड आणि सल्फेटची मॉडिफाईड लिमिट टेस्ट. एवढ्या आपल्याला फर्स्ट युनिटला सिलेबस आहे. तर 1 बाय 1 बघूयात आपण. ओके, आता फक्त कम्प्लीट झाले आपलं हिस्ट्री ऑफ फार्माकोपिया. त्यामध्ये पण 2 फार्माकोपिया आहेत, आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊयात. 2 आहेत, एक्स्ट्रा फार्माकोपिया आणि इंटरनॅशनल फार्माकोपिया. म्हणजे किती फार्माकोपिया झाले सगळे? हे 4 आणि ते 2 6. आता बघा नेक्स्ट पॉइंट, सोर्सेस अँड टाइप ऑफ इम्प्युरिटी आणि त्याच्या लिमिट म्हणजे लिमिट टेस्ट बघायची. क्लोराइड, सल्फेट, आयर्न अँड आर्सेनिक. कंटेंट काय काय त्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन पाहिलं आपण. इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोपिया, देन हिस्ट्री ऑफ फार्माकोपिया. नेक्स्ट पॉइंट आहे सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी, देन टाइप्स ऑफ इम्प्युरिटी. बघा फर्स्ट, in India under the Drugs and Cosmetic Act 1940, the current edition of Indian Pharmacopoeia is Book of Standard for Drug and include म्हणजे इंडियन फार्माकोपिया ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 नुसार हा इंडियन फार्माकोपिया पब्लिश झाला आणि त्यामध्ये हे एक स्टँडर्ड बुक आहे की त्यामध्ये सगळ्या ड्रगची ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटू शकते. Also in several other laws of India, the Indian Pharmacopoeia recognized as a standard book. म्हणजे हे इंडियन फार्माकोपिया हे काय आहे? स्टँडर्ड बुक आहे. देन इंडियन फार्माकोपिया IP इज पब्लिश्ड बाय द इंडियन फार्माकोपियल कमिशन. आपण काल लेक्चर मध्ये पाहिलं होतं IPC मीन्स इंडियन फार्माकोपियल कमिशन हे काय केलंय? हे इंडियन फार्माकोपिया पब्लिश केलाय. बघा आउटलाईन ऑफ द चॅप्टर. आता यामध्ये या चॅप्टर मध्ये काय काय पाहायचं आपल्याला? डेफिनेशन ऑफ इम्प्युरिटी, सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी, देन डेफिनेशन ऑफ असे इन दॅट इम्प्युरिटी इज कॉमनली फाउंड इन मेडिसिनल प्रिपरेशन. मेडिसिनल कंपाऊंड मध्ये कोणत्या टाइपच्या इम्प्युरिटी प्रेझेंट आहेत आणि ती किती अमाऊंट मध्ये आहेत? तर ह्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. फर्स्ट त्याची डेफिनेशन, इम्प्युरिटी म्हणजे काय पाहायचंय, त्यामध्ये सोर्सेस कोणते आहेत आणि देन हे झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट मध्ये डेफिनेशन ऑफ लिमिट टेस्ट. तर लिमिट टेस्ट म्हणजे काय? इम्पॉर्टन्स ऑफ लिमिट टेस्ट. फार्मास्युटिकल्स मध्ये त्या लिमिट टेस्टचा काय इम्पॉर्टन्स आहे आणि कोणत्या लिमिट टेस्ट आहेत की ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. कोणत्या आहेत लिमिट टेस्ट? आयर्न, आर्सेनिक, सल्फेट, लीड आणि मेटल. ह्या लिमिट टेस्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणजे ही जी स्लाइड आहे हा सिलेबस आहे आपल्या फर्स्ट युनिटचा. ओके, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी म्हणजे काय आणि सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी बघायचे आहेत. फार्मास्युटिकल प्रिपरेशन, फार्मास्युटिकल कंपाऊंड मध्ये किंवा मेडिसिनल प्रिपरेशन मध्ये कोणत्या टाइपच्या इम्प्युरिटी प्रेझेंट असतात. नंतर लिमिट टेस्ट म्हणजे काय, त्या लिमिट टेस्ट कशासाठी करायच्या, फार्मास्युटिकल्स मध्ये त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि कोणत्या लिमिट टेस्ट आहेत. तर याचा स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. नेक्स्ट, impure chemical compound. A compound is said to be impure if having foreign matter, that is impurity. आता impurity म्हणजे काय? तर एखाद्या कंपाऊंड मध्ये जर फॉरेन मॅटर असेल तर तो कंपाऊंड कसा झाला? इम्प्युअर झाला. म्हणजे त्यामध्ये काय आहे? इम्प्युरिटी प्रेझेंट आहे. देन प्युअर केमिकल कंपाऊंड. इम्प्युरिटी प्रेझेंट आहे म्हणजे तो कंपाऊंड झाला इम्प्युअर. देन प्युअर केमिकल कंपाऊंड. अ प्युअर chemical compound refers to that compound which having no foreign matter, that is impurity. म्हणजे ज्यामध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट नाही तो झाला प्युअर केमिकल कंपाऊंड.
देन केमिकली प्युरिटी मीन्स फ्रीडम फ्रॉम फॉरेन मॅटर. म्हणजे एखाद्या पण फॉरेन मॅटर त्यामध्ये प्रेझेंट नसेल तर तो झाला प्युअर केमिकल कंपाऊंड. Analytically, 100% pure substances are not available. Traces of impurity must be present. म्हणजे 100% असं एक 100% प्युअर आहे असं एखादा सबस्टन्स नसतो की त्यामध्ये थोडीतरी इम्प्युरिटी प्रेझेंट असते. म्हणजे 100% प्युअर तो नसतो. देन नॉर्मली अनडिझायरेबल फॉरेन मटेरियल आर प्रेझेंट इन फार्मास्युटिकल सबस्टन्सेस. यामध्ये स्मॉल क्वांटिटी मध्ये का असेना पण फॉरेन सबस्टन्सेस प्रेझेंट असतात म्हणजे तो 100% प्युअर नसतो. Understand impure and pure? येस मॅम. Yes, ma'am. बघूयात व्हॉट इज मीन बाय इम्प्युरिटी. सांगा आताच पाहिलं आपण. A compound having foreign matter. A compound is said to be impure if it is having foreign matter. Okay, good. So what is mean by impurity? Any material that affects the purity of material of interest. म्हणजे इम्प्युरिटी म्हणजे काय? एखादा मटेरियल त्याच्या प्युरिटी वरती अफेक्ट करतो म्हणजे ते काय होणार आहे? इम्प्युअर होणार आहे. द इम्प्युरिटी मीन्स अनडिझायरेबल पार्टिकल. एखाद्या कंपाऊंड मध्ये जर अनडिझायरेबल पार्टिकल प्रेझेंट असतील तर तो कंपाऊंड कसा असणार आहे? Impure. Good. The presence of impurity in the pharmaceutical substances may produce toxic effect on body and may also lower down the active strength of pharmaceutical substances. आता एखाद्या फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये जर इम्प्युरिटी किंवा त्याचा टॉक्झिक इफेक्ट असेल, एखाद्या फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये जर इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर त्याचा बॉडीवरती टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे आणि जे फार्मास्युटिकल सबस्टन्स आहे त्याची ऍक्टिव्ह स्ट्रेंथ आहे ती कशी होणार आहे? कमी होणार आहे. कशामुळे ती कमी होईल? की कारण त्यामध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट आहे आणि त्याचा टॉक्झिक इफेक्ट बॉडीवरती प्रोड्यूस होणार आहे. Then impurity commonly in chemical substances include small quantity of lead, arsenic, iron, chloride and sulfate. मग ह्या कोणत्या इम्प्युरिटी असू शकतात? त्या केमिकल सबस्टन्स मध्ये कोणत्या इम्प्युरिटी फाउंड होतात? तर लीड, आर्सेनिक, आयर्न, क्लोराइड अँड सल्फेट. दीज आर द टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज. ह्या इम्प्युरिटी प्रेझेंट आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय? लिमिट टेस्ट बघायचे किती अमाउंट मध्ये ती इम्प्युरिटी प्रेझेंट आहे. ओके, हे पाहिलं आपण. इम्प्युरिटी म्हणजे काय, प्युअर केमिकल कंपाऊंड म्हणजे काय, इम्प्युअर म्हणजे काय आणि इम्प्युरिटी म्हणजे काय. तर नेक्स्ट आपल्याला काय पाहायचंय की टाइप्स ऑफ इम्प्युरिटी. कोणत्या टाइपच्या इम्प्युरिटी असू शकतात? अकॉर्डिंग टू ICH गाईडलाईन, impurity divided into 3 parts or 3 types. Organic impurities, inorganic impurities and residual impurities. Impurity चे 3 टाइप आहेत अकॉर्डिंग टू ICH. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अँड रेसिड्युअल. बघा, impurity are the chemical substance composed of liquid, gas or solid. तर impurity हे केमिकल सबस्टन्स आहे आणि तो कशापासून बनला आहे किंवा कोणत्या फॉर्म मध्ये तो असू शकतो? लिक्विड, गॅस किंवा सॉलिड मध्ये. which differs from chemical composition of the material or compound. जे केमिकल कंपोजिशन आहे किंवा मटेरियल आहे त्याचा आणि ह्या कंपाऊंड मध्ये कसं असणार आहे? डिफरन्स असणार आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा तो वेगळा असणार आहे. There are either naturally occurring or added during synthesis of chemical or commercial product. मग ही इम्प्युरिटी कधी अराइज होऊ शकते? ही नॅचरली अक्युरिंग सुद्धा असू शकते किंवा ज्या वेळेस आपण एखाद्या कंपाऊंडचं सिंथेसिस करतो तेव्हा सुद्धा ही ऍड होऊ शकते.
During the production, impurity may purposely, accidentally added into the substance. म्हणजे ऍक्सिडेंटली किंवा अचानक सुद्धा ही इम्प्युरिटी त्या सबस्टन्स मध्ये ऍड होऊ शकते. पॉसिबिलिटी दिले आहेत कशामध्ये नॅचरली असू शकते किंवा एखाद्या कंपाऊंडचे सिंथेसिस करताना त्यामध्ये सुद्धा इम्प्युरिटी येऊ शकते. जर रॉ मटेरियल आपण जे यूज करतोय ते जर इम्प्युअर असेल तर त्या फायनल सिंथेसायझर कंपाऊंड मध्ये सुद्धा इम्प्युरिटी असणार आहे किंवा ऍक्सिडेंटली सुद्धा ही इम्प्युरिटी ऍड होऊ शकते. Standard has been established for permitted level of various impurity in manufacturing product. म्हणजे किती अमाउंट मध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट आहे त्याचं एक स्टँडर्ड लेवल असते आणि त्यानुसार त्या कंपाऊंड मध्ये किती अमाउंट मध्ये इम्प्युरिटी आहे हे चेक करायचं. म्हणजे जे मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट आहे त्यामध्ये किती अमाउंट मध्ये इम्प्युरिटी आहे आणि त्या लिमिट मध्ये आहे का हे चेक करायचं. मटेरियल्स लेवल ऑफ प्युरिटी कॅन ओनली बी स्टेटेड ॲज बीइंग मोर ऑर लेस प्युअर दॅन सम अदर मटेरियल. म्हणजे ते इम्प्युरिटी कशी जास्त प्रमाणात आहे की कमी प्रमाणात आहे हे स्टँडर्डशी कंपेअर करायचं. देन inorganic contaminants are not considered as impurity unless they are toxic such as heavy metal and arsenic. म्हणजे इनऑर्गॅनिक कंटामिनंट्स आहेत ते टॉक्झिसिटी इनऑर्गॅनिक जे कंटामिनंट्स आहेत ते इम्प्युरिटी नसतात पण काही वेळेस ते टॉक्झिक असतात. मग ते टॉक्झिक कोणते असणार आहेत? हेवी मेटल आणि आर्सेनिक हे टॉक्झिक असू शकतात. Next, impurities commonly found in medicinal preparation. तर कोणत्या इम्प्युरिटी मेडिसिनल प्रिपरेशन मध्ये कॉमनली फाउंड होतात? बघा, impurities which have a toxic effect on body and bring about unpleasant reaction when present beyond the certain limit, lead and arsenic. म्हणजे लीड आणि आर्सेनिक ह्या कशा आहेत इम्प्युरिटी? त्यामुळे काय होणार आहे लीड आर्सेनिक मुळे? हॅलो, टॉक्सिक Effect. लीड आणि आर्सेनिक ह्या दोन इम्प्युरिटी आहेत की ज्या आपल्या जर त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतील तर त्या बॉडीवरती टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करणार आहेत. त्यांचे अनप्लेझंट रिॲक्शन होईल आणि बॉडीवरती टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस होईल. कशामुळे? लीड आणि आर्सेनिक मुळे. The impurities which are able to make substance incompatible with other substance. म्हणजे जर त्या कंपाऊंड मध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर त्या दुसऱ्या ज्या सबस्टन्स बरोबर तो सबस्टन्स आहे ते कंपॅटिबल होणार नाही. The impurities which is present beyond the limit affect the storage property of the pharmaceutical. जर ही इम्प्युरिटी जर त्या लिमिट मध्ये प्रेझेंट नसेल तर त्याच्या स्टोरेज कंडिशन किंवा स्टोरेज प्रॉपर्टी वरती ती अफेक्ट करणार आहे. ओके, म्हणजे जर एखाद्या कंपाऊंड मध्ये इम्प्युरिटी जास्त प्रमाणात जर असेल तर त्याची स्टोर करून ठेवलेले जे आहे त्यामध्ये किंवा त्याच्या स्टोरेज प्रॉपर्टी मध्ये अफेक्ट होईल. The impurities which are harmless but if present beyond the limit, it lower the active strength of medicinal compound. म्हणजे इम्प्युरिटी कशा आहे तर हार्मलेस आहे आणि त्यामुळे काय होणार ते बॉडीवर जर ते लिमिट मध्ये असेल तर नाही, जर लिमिटच्या बाहेर असेल तर ते बॉडीवरती टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करते. एक्झाम्पल सोडियम सॉल्ट इन पोटॅशियम सॉल्ट, हे त्याचं एक्झाम्पल आहे. Then impurities which may bring about technical difficulties in the use of substances. आणि जर इम्प्युरिटी जर असेल तर त्यामध्ये एखाद्या सबस्टन्स मध्ये तर टेक्निकल डिफिकल्टी सुद्धा येऊ शकतात किंवा त्याच्या बॉडीवरती टॉक्झिक इफेक्ट सुद्धा प्रोड्यूस होणार आहे. Then impurities such as taste, odor, color and appearance which can be easily detected by the sense and make the substance unhygiene and unaesthetic.
म्हणजे जर एखाद्या कंपाऊंड मध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट आहे आपण कसं ओळखू शकतो, तर त्याची टेस्ट, ऑर्डर आणि कलर, अपीअरन्स. जर त्याच्या अपीअरन्स मध्ये, कलर मध्ये, ऑर्डर मध्ये जर चेंजेस झाले तर आपण म्हणू शकतो की ह्या कंपाऊंड मध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट आहे. एक्झाम्पल, सोडियम क्लोराइड becomes damp because of presence of traces of magnesium salt. म्हणजे सोडियम क्लोराइड मध्ये सोडियम क्लोराइडचं हे होऊ शकतं, डॅम्प बनू शकतं आणि त्यामुळे कशामुळे ते होऊ शकतं, तर मॅग्नेशियम साल्ट त्यामध्ये प्रेझेंट आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि त्यामुळे ते त्यामध्ये इम्प्युरिटी आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. Then also phenolic compound present in sodium and sodium salicylate alter its order. जर फिनॉलिक कंपाऊंड जर सोडियम सॅलिसाइलेट मध्ये प्रेझेंट असेल म्हणजे त्याची जर इम्प्युरिटी असेल तर त्याच्या ऑर्डर मध्ये चेंजेस होणार आहेत. ओके, त्याचा ऑर्डर चेंज होणार आहे. अंडरस्टँड? येस Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट आहे सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. सांगा काय काय पाहिलं आपण लेक्चर मध्ये आज? फार्माकोपिया प्लस इम्प्युरिटीज. आमिना बागवान, येस मॅम. सांगा युरोपियन फार्माकोपिया मध्ये काय किती एडिशन होत्या, काय पाहिलं आपण? युरोपियन फार्माकोपिया चे 8 एडिशन्स आहे. फर्स्ट एडिशन 1967 मध्ये पब्लिश झाली. मॅम सगळे सांगू का डेट्स? 2 एडिशन सांगा. सेकंड एडिशन 1980 मध्ये पब्लिश झाली आणि 8 एडिशन जी लास्ट एडिशन आहे ते जून 2013 मध्ये झाली आणि त्याच्यामध्ये 2220 मोनोग्राफ आणि 340 जनरल चॅप्टर्स आहे. बालाजी घाट, भूपेंद्र कोवे, भूपेंद्र. Yes, ma'am. अंडरस्टँड USP? Yes, ma'am. सांगा कोणत्या एडिशन होत्या USP मध्ये, काय काय पाहिलं आपण? First edition published in किती एडिशन आहे? 58, ma'am. फर्स्ट एडिशन कधी पब्लिश झाली? 15 December 1820. आणि लास्ट? Last 1988 November. वाडेकर प्रियांका. Yes, ma'am. What are the difference between pure chemical compound and impure chemical compound? Presence of foreign matter is impure chemical compound and absence of foreign matter is pure chemical compound. समर्थ पाटील. Yes, ma'am. Define impurity. Define impurity. समर्थ पाटील. समर्थ Yes, ma'am. पाटील. Define impurity.
समजलंय का तुम्हाला? हो मॅम. व्हॉइस ब्रेक होतोय. काय म्हणताय? समजलं का तुम्हाला? हो मॅम. येस या नो? येस मॅम. सांगा मग. डिफाईन इम्प्युरिटी. प्रेझेन्स ऑफ फॉरेन मॅटर. सृष्टी चोरमले. Yes, ma'am. What are the types of impurities? Organic impurities, inorganic impurities, Third, third one, residual impurities. residual solvent. वैष्णवी माने. Yes, ma'am. कोणत्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असू शकतात? टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज म्हणजे टाइप्स मध्ये इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक नाही. कोणत्या इम्प्युरिटीज? Toxic. टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करणारे कोणत्या इम्प्युरिटी आहेत? Heavy metal or arsenic. ओके गुड. आणि अदर कोणते आहेत? Lead and arsenic incompatible. क्लोराइड, सल्फेट, लीड या Iron. इम्प्युरिटी असू शकतात. हा आणि जे बॉडीवरती टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करतात त्या आर्सेनिक आणि हेवी मेटल. Yes, ma'am. ओके. Okay. तो एंड करूयात. गुगल क्लासरूम वरती तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. No, ma'am. नाहीत मॅम. मॅम नाहीत. दिल्या नाहीत मॅम. पाहिलं का तुम्ही क्लासरूमला? हो मॅम. येस मॅम. हो मॅम. हो मॅम. येस मॅम. Yes, ma'am. क्लासरूम वरती नोट्स दिलेल्या आहेत, बघा व्यवस्थित. अपलोड केलेले आहेत नोट्स. मॅम मोनोग्राफ, फार्माकोपिया आणि ह्या आता तुम्ही शिकवलेल्या त्या नोट्स सेंड करा. आलेल्या नाहीयेत आणखी. हँड रिटन नोट्स दिलेले आहेत तुम्हाला. पीपीटी राहिलेत फक्त. नाहीत मॅम. मॅम पीपीटी शेअर करा. रिटर्न नोट्स नाही आल्यात मॅम. थांबा तुम्हाला मी स्क्रीन शेअर करते. पाठवलेत बघा व्यवस्थित. लिंक आहे का सगळ्यांकडे? सगळ्या सब्जेक्ट भेटलं का तुम्हाला? गुगल क्लासरूम कोड. Yes, ma'am. भेटले. ओके. एंड करूयात मीटिंग. मला भेटतील नोट्स अपलोड केलेले आहेत, बघा गुगल क्लासरूम वरती. Okay. मॅम पीपीटी शेअर करा क्लासरूम वरती. हो हो ठीक आहे, करते. आणि तुम्हाला गुगल क्लासरूम वरती नोट्स दिल्या मेल वरती कशाला पाहिजेत? कोण मागते मेलला नोट्स? गुगल क्लासरूम वरती नोट्स आहेत. ओपन करून बघा आणि नोट्स काढायला स्टार्ट करा. ओके मॅम. मेल वरती वगैरे काय भेटणार नाहीयेत. गुगल क्लासरूमला अपलोड केलेत त्या नोट्स बघा. ओके. Yes, ma'am. येस मॅम. बाय मॅम. काय?
वस्तू